नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील पेशी रचना आणि सूक्ष्मजीव हा पाठ अभ्यासणार आहोत। थोडे आठवा, सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनले आहे त्याला काय म्हणतात? या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये सारखीच असते का? पेशी म्हणजे काय हे आता आपण पाहूयात। पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे। पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे। हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे। प्रवाही तक्ता पूर्ण करा। रिकामी चौकट, शब्द, वाक्ये, पुन्हा रिकामी चौकट, पाठ आणि पुस्तक। वरील प्रवाही तक्त्यामध्ये आपण पुस्तकांची संघटनात्मक रचना पाहिली। म्हणजे पुस्तकामध्ये काय असतं तर पहिल्या चौकटीमध्ये अक्षर येईल, अक्षरांचा शब्द तयार होतो, शब्दांचं वाक्य तयार होतं, वाक्यांचा परिच्छेद तयार होतो आणि परिच्छेदांचा मिळून पाठ तयार होतो आणि असे अनेक पाठ एकत्र आले की त्याचे पुस्तक तयार होते। अशा पद्धतीने हे पुस्तकांची संघटनात्मक रचना असते। त्याचप्रमाणे सजीवांची संघटन पातळी असते। पेशी, ऊती, इंद्रिय व इंद्रिय संस्था अशा शरीर पातळ्या असतात। सर्व सजीवांची रचना व कार्ये पेशींच्या पातळीवर होत असतात। पेशींच्या आधारेच सजीवांची जीवनक्रिया घडून येत असते। जरा डोके चालवा। एकपेशीय सजीवांच्या जीवनक्रिया कोठे होतात? या ठिकाणी सजीवांतील संघटन कशा पद्धतीने असते त्याचा ओघ तक्ता किंवा प्रवाही तक्ता दाखवलेला आहे। पहिला आहे पेशी। पेशींच्या ऊती तयार होतात, ऊतींचे इंद्रिय तयार होते, इंद्रियांचे इंद्रिय संस्था तयार होते आणि अशा वेगवेगळ्या इंद्रिय संस्था मिळून शरीर तयार होते। असे हे सजीवांमधील संघटन असते। असे होऊन गेले। रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला। तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली। या कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिले। सेल म्हणजे कप्पे, लॅटिन भाषेत सेला म्हणजे लहान खोली होय। M.J. श्लायडेन व थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे। 1885 मध्ये आर. बिरशॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले। पेशींचे मोजमाप आणि निरीक्षण अँटन लिओनहॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले व जीवाणू, आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले। पेशी अत्यंत सूक्ष्म असतात। नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाहीत। पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते। पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, ज्यामध्ये भिंगांमुळे काचपट्टीवरील वस्तू कित्येक पटींनी मोठी दिसते। या ठिकाणी सूक्ष्मदर्शक यंत्राचा फोटो दिलेला आहे, तसेच त्याचे जे वेगवेगळे भाग आहेत ते दाखवलेले आहेत। 1 सेंटीमीटर बरोबर टिंबटिंब मिलीमीटर, 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर, 1 मायक्रोमीटर बरोबर 1000 नॅनोमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असतात, हे आपल्याला माहीत आहे। मग एवढे छोटे त्याची एकके, नॅनोमीटर म्हणजे तर सर्वात छोटं एकक असतं आणि त्याच्यामध्ये या पेशींचं मोजमाप होत असतं। करून पाहूया। कांद्याची एक फोड घेऊन त्याचा खोलगट भागात असणारा पातळ पापुद्रा चिमट्याने अलगद वेगळा करा व तो काचपट्टीवर घ्या। त्यावर पाण्याचा थेंब टाका। हे करताना पापुद्र्यास घडी पडणार नाही याची काळजी घ्या। त्यावर आयोडीनच्या किंवा इओसिनच्या विरल द्रवाचा एक थेंब टाका व संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या 10 गुणिले भिंगाचा किंवा भिंगाखाली निरीक्षण करा। तत्पूर्वी पापुद्र्यावर आच्छादन काच ठेवायला विसरू नका। वरील प्रमाणेच कृती करून वनस्पतींच्या विविध भागांवरील पेशींचे जसे पान, खोडाची साल, मूलाग्रे इत्यादींचे निरीक्षण करा। मागील इयत्तेत तुम्ही पाण्यातील अमिबा, पॅरामेशियम यांचे असे निरीक्षण केले असेलच।
सांगा पाहू, तुम्ही निरीक्षण केलेल्या विविध पेशी एकसारख्याच आहेत का? त्यांची रचना कशी आहे? आकार कसे आहेत? तर वेगवेगळ्या पेशी या वेगवेगळ्या आकारांच्या तसेच वेगवेगळ्या रचनेच्या असतात हे आपण पाहिलेलं आहे. पुस्तक माझा मित्र ग्रंथालयातील संदर्भ पुस्तकांच्या आधारे सर्वात मोठी व सर्वात लहान अशी पेशींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळवा. पेशींचा आकार. सजीवांच्या पेशींचा आकारात विविधता असते. त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडीत असतो. यात आढळणाऱ्या पेशींचे विविध आकार खाली दर्शविले आहेत. त्याचे निरीक्षण करा. या ठिकाणी चित्रामध्ये अमिबा, स्पायरोगायरा, मेदपेशी, अंडपेशी, चेतापेशी, अस्थिपेशी, शुक्रपेशी, स्नायूपेशी, पृष्ठभागावरील पेशी, तांबड्या रक्तपेशी या प्रकारच्या विविध पेशी दाखवलेल्या आहेत. त्यांचे आकार सुद्धा आपणाला या ठिकाणी वेगवेगळे असल्याचे दिसून येते. गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकृती अशा विविध आकारांच्या पेशी आढळून येतात. सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशी अंगके असे म्हणतात. या अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात, कारण याच्या सहाय्याने अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याचे 2 अब्ज पटीपर्यंत मोठी प्रतिमा अभ्यासता येते. प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे 2 मुख्य प्रकार पडत आहेत. या पेशी पटलांच्या सहाय्याने बनवलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात. या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आहेत. निरीक्षण करा. या ठिकाणी वनस्पती पेशीची रचना आणि प्राणी पेशींची रचना या दोनही पेशींची रचना कशा पद्धतीने असते त्याचा फोटो, त्याचबरोबर या पेशींचे विविध घटक ही माहिती दाखवलेली आहे. तिचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने फोटो काढलेले आहेत. पेशी भित्तिका. पेशी भित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे. पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळते. पेशीपटल. पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक लवचिक असते व ते प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते. पेशीद्रव्य. पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रव म्हणतात. पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक यांदरम्यान असते. पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात. पेशी अंगके यामध्ये प्रामुख्याने केंद्रक, अंतर्द्रव्य जलिका, गॉल्जी पिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो. वनस्पतींमध्ये किंवा वनस्पतींच्या पेशींमध्ये हरित लवक असते. वनस्पती व प्राणी पेशीमधील समान तसेच वेगवेगळे घटक कोणते आहेत ते सांगा. केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. त्याच्या भोवती दुहेरी सच्छिद्र पटल असते. पेशींची सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते. अंतर्द्रव्य जालिका हे एक विस्तृत जाळीदार अंगक आहे. हे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी पिंडाकडे पाठवण्याचे काम करते. गॉल्जी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम गॉल्जी पिंडामार्फत होते. तंतुकणिका व लवके ही दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत. तंतुकणिका ऊर्जा निर्माण करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. वनस्पती पेशींमधील हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. रिक्तिका ह्या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. प्राणी पेशींमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात, तर वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. जरा डोके चालवा. पेशींना निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो? पेशींचे संरक्षण कशामुळे होते? पेशींच्या गरजा कोणत्या आहेत? सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे काय? अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, गोगलगाय, हत्ती, कबूतर, जंत यांचे आकारानुसार 2 गटात वर्गीकरण करा. पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत. त्यांपैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो
अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात हे आपण अभ्यासले आहे. सूक्ष्मजीवांचा आढळ आपल्या सभोवती हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा यांबरोबर वनस्पती, प्राणी व मानवी शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते. यापैकी काही सूक्ष्मजीव हे एकटे राहतात, उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, तर काही बहुसंख्येने वसाहत करून राहतात. काही सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती, प्राणी यांच्या अवशेषांवर जगतात. सूक्ष्मजीवांचे निरीक्षण व मोजमाप करून पहा. पावाचा किंवा भाकरीचा एखादा तुकडा थोडा भिजवा व एका डब्यात 3 ते 4 दिवस बंद करून ठेवा. 3 ते 4 दिवसांनंतर डब्यातील पावाचे किंवा भाकरीचे निरीक्षण करा. त्यासाठी विशालन भिंगाचा वापर करा. गढूळ पाण्याचा किंवा डबक्यातील साचलेला एक पाण्याचा थेंब संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पहा. दही किंवा ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्या व त्याचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. तुम्ही केलेल्या निरीक्षणांच्या आधारे दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांची चित्रे वहीत काढा. जरा डोके चालवा. सुईच्या टोकावर सूक्ष्मजीव मावतील का? याचं उत्तर आहे हो. सुईच्या टोकावरती सुद्धा सूक्ष्मजीव मावू शकतात. माहीत आहे का तुम्हाला 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. त्यामुळे काचपट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवांचे संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण केले जाते. परंतु 1000 पटींचे वर्धन अपुरे ठरत असेल तर काही सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी मात्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. काही सूक्ष्मजीवांचे आकार. पॅरामेशियम सुमारे 100 मायक्रोमीटर, टायफॉइडचा रोगजंतू 1 ते 3 मायक्रोमीटर, पोलिओचा विषाणू 28 नॅनोमीटर. सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. एवढा लहान आकार असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडवून आणतात. सूक्ष्मजीवांचे स्वरूप. तुम्ही काढलेल्या चित्रामध्ये खालील सूक्ष्मजीव दिसले का? त्यांच्या आकारांविषयी तुम्हाला काय निष्कर्ष काढता येतील? या ठिकाणी विविध सूक्ष्मजीवांचे चित्रे किंवा फोटो दाखवलेले आहेत. काही सूक्ष्मजीव जसे पावावर येणारी बुरशी, डबक्यातील शैवालाचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. तरी बहुतांश सूक्ष्मजीव हे एकपेशीय आहेत, जसे विषाणू व जीवाणू. या सूक्ष्मजीवांच्या पेशी रचना थोडीशी भिन्न असते. या पेशी दृश्यकेंद्रकी पेशीत आढळणाऱ्या पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत, तर यात फक्त प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य एवढेच घटक आढळतात. म्हणून यांना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात. या ठिकाणी आदिकेंद्रकी पेशीचे उदाहरण फोटोसह दाखवलेले आहे. त्यामध्ये त्याचे विविध भाग सुद्धा दाखवलेले दिसतात. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे ही संस्था पेशी विज्ञान, जैवतंत्रज्ञान या संदर्भात संशोधनाचे कार्य करते आणि त्याचे संकेतस्थळ आहे www.nccs.res.in. सूक्ष्मजीवांची वाढ. प्रत्येक सजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. मात्र काही सूक्ष्मजीव ऑक्सिजन शिवाय वाढू शकतात. समुद्रतल, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ, गरम पाण्याचे झरे अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा काही सूक्ष्मजीव टिकून राहतात. अशा वेळी ते स्वतःभोवती कठीण कवच तयार करून आपली जीवन प्रक्रिया थांबवतात व परिस्थिती अनुकूल झाली की कवचातून पुन्हा बाहेर येऊन आपली जीवन प्रक्रिया सुरू करतात. सूक्ष्मजीवांची वाढ कोठे होते? माध्यम, माती, पाणी, कुजणारे पदार्थ इत्यादी. तापमान 25 अंश ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान. पोषण. विविध पोषक द्रव्ये उदाहरणार्थ शैवाल, हरितद्रव्य, ऑक्सिजन. वातावरण ओलसर, दमट तसेच उबदार. म्हणजे असे जर अनुकूल परिस्थिती असेल तर सूक्ष्मजीवांची वाढ बराबर होत असते असे आपल्याला दिसते. आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल, कवके, आदिजीव, जीवाणू, विषाणू यामध्ये वर्गीकरण केले जाते. उपयुक्त सूक्ष्मजीव. 2 कुंड्या मातीने अर्ध्या भरून त्यांना ए व बी अशी नावे द्या. कुंडी ए मध्ये पालापाचोळा, शेण, फळांच्या साली, भाज्यांची देठे, कागदाचे तुकडे असा कचरा मातीत मिसळा. कुंडी बी मध्ये फुटक्या काचा,
धातूच्या तुटक्या वस्तू, प्लॅस्टिकच्या पिशव्या मातीत मिसळा. बागेत एका जागी या कुंड्या ठेवून द्या. 3-4 आठवड्यांनी दोन्ही कुंड्यांचे निरीक्षण करा. सांगा पाहू, कुंडी बी मधला कचरा तसाच राहिला का? कुंडी ए मधला कचरा कुठे गेला व का? शेण, माती यामधील सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात. काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छताही राखली जाते. कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात. जरा डोके चालवा. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा? सांगा पाहू, मेथी, वाटाणा, घेवडा यांच्या रोपट्यांच्या मुळांचे निरीक्षण करा. मुळांवर गाठी कशासाठी असाव्यात? कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठी तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. याची माहिती आपण अगोदरच्या पाठात घेतली आहे. या संयुगामुळे जमिनीची सुपीकता वाढते, त्यामुळे कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. प्रकल्प: तुमच्या गाव शहराबाहेर असणाऱ्या कचरा डेपोला भेट द्या. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये कचरा गाडण्यामागचे तत्व शोधा. थोडे आठवा, आई दुधापासून दही बनवताना काय करते? कोमट दुधात दही किंवा ताकाचे काही थेंब मिसळून 8-10 तास उबदार ठिकाणी ठेवल्यास दह्यातील सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते आणि दुधाचे रूपांतर दह्यात होते. ताक, लोणी, चीज व इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यास अशा प्रकारे सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत. किण्वन: सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात. या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात. हे वायू पदार्थांचे आकारमान वाढवतात. उदाहरणार्थ पाव, इडली यांची पिठे फुगणे. हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. दुधाचे दही बनवणे, फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. पुस्तक माझा मित्र, किण्वन प्रक्रिया कोणी शोधली हे आपल्याला शोधून काढायचे आहे. जरा डोके चालवा. रवा, इडली, भटुरे, नान यांमध्ये दही का घालतात? दही, इडली, डोसा हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनतात? धान्यांची पिठे, फळांचे रस यांमध्ये सूक्ष्मजीवांना वाढू दिल्यास स्वतःची वाढ व पुनरुत्पादन करताना हे सूक्ष्मजीव पदार्थांचे अपघटन करतात व नवीन रसायनांची निर्मिती होती. हा गुणधर्म लक्षात घेता आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवले जातात. तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टर काही वेळा पेनिसिलिन सारख्या औषधाची कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतात. अशी विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात व त्यांची वाढ रोखतात. ह्या औषधांना प्रतिजैविके म्हणतात. विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवांपासून प्रतिजैविके बनवली जातात. पूर्वी असाध्य असणारे क्षय, टायफॉइड, कॉलरा असे अनेक रोग आता प्रतिजैविकांमुळे आटोक्यात आले आहेत. पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैविके मिसळून त्यांनाही रोगांपासून संरक्षण देता येते. वनस्पतींना होणाऱ्या रोगांवरही प्रतिजैविकांमुळे नियंत्रण ठेवता येते. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रतिजैविके ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारक असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे डोस पूर्ण करावे. तसेच अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी अशा आजारांवर परस्पर औषधे घेऊ नयेत. माहिती मिळवा. लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस का देतात? काय असते ही लस? रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात. अशा रोगाची लस अगोदर टोचलेली असेल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी होते. कातडी कमावणे, गायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. त्यांच्या मदतीने समुद्रात तेलगळतीमुळे लागलेले किंवा आलेले तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते. शेतातील पालापाचोळा व कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्रांच्या माध्यमातून
जैववायू व खत निर्मिती केली जाते. उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे जे सूक्ष्मजीव आपल्याला धोकादायक असतात असे सूक्ष्मजीव. थोडे आठवा, बंद डब्यात चुकून राहिलेली मिठाई किंवा पाव यांचे 3-4 दिवसांनी काय होते? बरेच दिवस बंद ठेवलेला मुरंबा, लोणची यांच्या बरण्या उघडल्यावर कधीकधी त्यांच्यावर पांढरा चकतीसारखा पापोद्रा आलेला दिसतो किंवा काळे कण जमा झालेले दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसात दूध, मांस हे पदार्थ नासतात. शिळ्या ओलसर अन्नावर बुरशी येते. बुरशी आलेल्या अन्नाचे आपण काय करतो आणि का? अन्न विषबाधा. स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ अन्नात मिसळतात. या पदार्थांनी अन्न दूषित होते. दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या व जुलाब होतात. जरा डोके चालवा. अन्नपदार्थ दूषित झाला आहे हे तुम्ही कसे ओळखाल? विकतचे अन्न घेताना काय पाहाल व का? लग्न समारंभ तसेच मोठे भोजनाचे कार्यक्रम यामध्ये अन्न विषबाधेच्या घटना का घडतात? रोगकारक सूक्ष्मजीव. जलाशयांजवळ अस्वच्छता व सांडपाण्याशी संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या उघड्यावरील माशा बसलेल्या अन्नात सूक्ष्मजीव असतात. असे दूषित अन्न सेवन केल्यास आमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होतात. श्वसन मार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसन मार्गात जाऊन सर्दी, खोकला, घटसर्प, निमोनिया, क्षय असे रोग होऊ शकतात. कचऱ्याचे ढीग, गटारे, साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास होते. डासांच्या माद्यांच्या दंशातून हिवताप, मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर, चिकुनगुनिया, झिका ताप इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. हे नेहमी लक्षात ठेवा. नेहमी ताजे व झाकलेले अन्न खावे. उकळलेले पाणी प्यावे. खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. घराभोवती कचरा किंवा पाणी साठू देऊ नये. स्वच्छ भारत अभियान. सुमारे 80% आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. परिसर स्वच्छ ठेवणे, कोठेही कचरा न टाकणे, उघड्यावर शौचास न बसणे हे संसर्गजन्य आजार रोखण्याचे सोपे मार्ग आहेत. आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेबाबतीतही जागरूक राहण्यासाठी देशभरात स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपात कार्यान्वित आहे. आपणही आपल्या शाळेत, परिसरात स्वच्छतेविषयी एक उपक्रम राबवून त्यात सहभागी होऊया. माहिती मिळवा. मानवाप्रमाणेच प्राणी, वनस्पती यांना सूक्ष्मजीवांमुळे कोणकोणते रोग होतात हे आवर्जून पहा. घरावरील पाण्याची टाकी व त्यातील पाणी स्वच्छ आहे का? शाळेतील पाण्याची टाकी, स्वच्छतागृह स्वच्छ आहे का? घराजवळील उघड्यावरील कुंड्या, टायर, प्लास्टिकचे डबे इत्यादींमध्ये पाणी साचले आहे का? पाण्याची भांडी, पाण्याची टाकी किती दिवसातून स्वच्छ केली जाते? माहीत आहे का तुम्हाला आपल्याला ताप येतो म्हणजे नक्की काय होतं? निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे 37°C इतके असते. शरीरात सूक्ष्मजीवांचा प्रवेश झाल्यास आपल्या रक्तातील प्रतिकार यंत्रणा कामाला लागते व त्यामुळे शरीराचे तापमान वाढल्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात. जखम भरताना ती गरम लागण्याचे कारणही हेच असते. जरा डोके चालवा. मानवी शरीराचे तापमान सुमारे 37°C व सूक्ष्मजीवांची जास्तीत जास्त वाढ होण्याचे तापमान 15°C ते 35°C याचा संबंध कसा जोडाल? सांगा पाहू. पावसाळ्यात कपडे दमट राहिले तर काय होते? गोणपाटाच्या तागाच्या पिशव्यांवरील काळे पांढरे डाग कसले असतात? चामड्याची पाकिटे, पर्स, पट्टे, पादत्राणे यांना पॉलिश लावून मगच का ठेवून देतात? जुने रबर, कागद, नोटा यांच्यावर पावडरीसारखा कोणता पदार्थ तयार झालेला दिसतो? वर उल्लेख केलेले सर्व पदार्थ म्हणजे सुती कपडे, गोणपाट, ताग, कागद, रबर हे वनस्पतीजन्य, तर चामडे हा प्राणीजन्य पदार्थ आहे. दमट हवामानामुळे या पदार्थांवर बुरशी व इतर सूक्ष्मजीवांची वाढ होऊन ते खराब व कमकुवत होत असतात. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील सामान्य विज्ञान विषयातील पेशी रचना आणि सूक्ष्मजीव हा पाठ पाहिला. धन्यवाद.